नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दार्शनिक MPSCच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण मोरॅलिटी किंवा नीतिमत्ता या विषयावर चर्चा करणार आहोत। लास्ट लेक्चरमध्ये आपण पहिले जे 2 लेक्चर झाले त्याच्यामध्ये बेसिक नीतिशास्त्राची संकल्पना याच्यावर चर्चा केली। सिलेबसमध्ये जो पहिला टॉपिक आहे नीतिशास्त्र आणि मानवी संवाद आणि नैतिकतेचे सार वगैरे किंवा आपण नैतिकता कुठून शिकतो वगैरे हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करणार आहे। पुढच्या 8-10 लेक्चरमध्ये आपण याच्यावर चर्चा करणार आहे नैतिकतेचे सार। पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नीतिशास्त्राची व्याख्या सांगितली आणि नीतिशास्त्र व्याख्येची संकल्पना एक बेसिक डिटेलमध्ये आपण स्टडी केलेली आहे। आता या लेक्चरमध्ये आपण पुढचा जो टॉपिक आहे नीतिमत्ता म्हणजे काय किंवा नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता या दोन्हीमध्ये काय समानता आहे किंवा दोन्हीमध्ये काय फरक आहे या गोष्टीवर चर्चा करणार आहोत। बेसिकली बरेच जण की नीतिशास्त्र, नीतिमत्ता, नैतिकता या गोष्टींमध्ये कन्फ्यूज होतात। पहिलं एक गोष्ट सांगतो ती आत्ताच लक्षात ठेवा की नीतिशास्त्र आणि नैतिकता ते तुम्ही एकमेकाला अल्टरेट म्हणून वर्ड्स यूज करू शकता। म्हणजे तो नीतिशास्त्राने प्रमाणे वागतोय किंवा तो नैतिकतेने वागतोय म्हणू शकता। तसंच तो नीतिमत्तेनुसार वागतोय तर हा एक वेगळा शब्द होतो। नीतिशास्त्र नैतिकता एकमेकाला पूरक शब्द आहेत, तुम्ही यूज करू शकता। नीतिमत्ता पूर्ण वेगळा कन्सेप्ट आहे। तर मग काय नीतिशास्त्र आणि नीतिमत्तेमध्ये काय फरक आहे हेच या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत आणि खूप मोठा फरक आहे नीतिशास्त्र आणि नीतिमत्तेमध्ये। बेसिकली नीतिशास्त्राची जी आपण व्याख्या बघितलेली की नीतिशास्त्र म्हणजे एक व्यावहारिक शास्त्र आहे जे आपण कसे जगले पाहिजे वगैरे ह्या सर्व गोष्टी सांगतो, एक तत्वज्ञानाची शाखा आहे। हे नीतिशास्त्र जे आहे ना हे आपल्याला बाह्य स्रोतांकडून, सामाजिक घटकांकडून मिळते। नीतिमत्ता ही अशी गोष्ट आहे जी आपण सामाजिक घटकांनी सांगितली आहे, बाह्य स्रोतांनी सांगितली आहे। एखादा तत्वज्ञानी तुम्हाला सांगतोय म्हणून करत नाही, धर्म, समाज, कुटुंब व्यवस्था सांगते म्हणून करत नाही। तर ती जी गोष्ट तुम्ही एखादी नैतिक गोष्ट जी करता ती तुमच्या अंतरात्म्याच्या आवाजातून, ज्याला आपण म्हणतो कॉन्शियन्स, ओके, सत्सद विवेक बुद्धी, एक मोरल कॉन्शियन्स, त्या अंतरात्म्यातून जर आवाज आला आणि त्या अंतरात्म्याने जर तुम्हाला सांगितलं की ती गोष्ट तू कर, ओके, आणि ती गोष्ट तुम्ही केली तर तुम्ही नीतिमत्तेनुसार वागत आहात। नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता दोन वेगळ्या कल्पना आहेत। दोन्हीमध्ये परस्पर संबंध पण आहे, तो मी पुढे जाताना सांगेन। मी जे आपण आधी जे 4 लेक्चर्समध्ये सिलेबस डिस्कशन केला आहे त्याच्यामध्ये पण मी थोडी आयडिया तुम्हाला दिलेली आहे। त्याच्यामध्ये मी एक सिंपल एक्झाम्पल दिलेलं की कोणी म्हणत असेल की मला मी नॉनव्हेज खात नाही कारण माझ्या जातीमध्ये अलाउड नाही आहे किंवा माझ्या धर्मात अलाउड नाही आहे किंवा मी वारकरी संप्रदाय फॉलो करतो म्हणून मी खात नाही, ओके, किंवा माझ्या कुटुंबामध्ये अलाउड नाही आहे, आई वडील अलाउ करत नाहीत। याच्यामध्ये तुम्ही योग्य गोष्ट करत आहात, तुम्ही नीतिशास्त्राचं पालन करत आहात। ती एक जात, धर्म किंवा तुम्ही जो संप्रदाय वगैरे फॉलो करता त्यांचे जे नैतिक नियम आहेत ते तुम्ही फॉलो करत आहात, ते तुम्ही त्याच्यानुसार तुम्ही चालत आहात। तुम्ही नैतिकतेने वागत आहात, नीतिशास्त्राचं तुम्ही पालन करत आहात, ओके। नीतिमत्ता म्हणजे पण मग हे जे लोक आहेत जे फक्त नीतिशास्त्राचं पालन करतायत, नैतिकतेचं पालन करतायत, ते नीतिमत्तेचं पालन करत असतील, ओके, याची काही गॅरंटी नाही। नीतिमत्ता म्हणजे मी सांगितले अंतरात्म्याचा आवाज। तो जो नीतिशास्त्रामध्ये एखादी गोष्ट सांगितली की बाबा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, वारकरी संप्रदाय सांगतो नॉनव्हेज खाऊ नका, ह्याच्या मागचं, ओके, जे तार्किक ज्ञान आहे, याच्या मागची जे खरी प्रेरणा आहे ती तुम्हाला कळली असेल, ती तुमच्यात अंतर्भूत झाली असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मग ते फक्त तुम्ही नीतिशास्त्राचं नाही, तुम्ही नीतिमत्तेचं पण पालन करत आहात, ओके। त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट का करताय, एखादा बाह्य स्रोत सांगतोय म्हणून करत असाल, नीतिशास्त्राचं पालन करताय, नैतिक आहात, पण तुमचा अंतरात्मा तुम्हाला सांगतोय तर ती झाली नीतिमत्ता। मग मी नॉनव्हेज खात नाही कारण मला हे जे आहे की मला वाटतं की प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे किंवा मला वाटतं की दुसऱ्यांच्या वेदना मी एन्जॉय केल्या नाहीत पाहिजेत, तर त्यावेळी आपण ते म्हणतो की ते नीतिमत्तेनुसार तुम्ही वागत आहात। कारण आता तुम्हाला कोणी बाहेरून सांगत नाहीये, म्हणजे तुम्ही नैतिक वर्तन करताय, कोणी बाहेरच्यानी सांगितलं नाही म्हणून, तर तुम्ही नैतिक कृत्य करताय, ओके। तुमचा स्वतःचा आतला आवाज, अंतरात्म्याचा आवाज, सतत विवेक बुद्धी सांगते की हेच केलं पाहिजे, म्हणजे मग तुमच्यात नीतिमत्ता जन्माला आली आहे। बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की लोक नैतिक आहेत, नीतिशास्त्राचं पालन करतायत, पण नीतिमत्ता त्यांच्यात नाहीये। मग एखादा सिग्नलवर आहे,
सिग्नल फॉलो करतोय, तो नैतिक कृत्य करतोय, नीतिशास्त्राचं पालन करतोय. ओके, पण का तो सिग्नल फॉलो का करतोय? जर तो सिग्नल याच्यासाठी फॉलो करतोय की मामू तिथं आहे, CCTV कॅमेरा लागलाय, माझं चलान कटेल, मला फाईन लागेल आणि म्हणून तो कायद्याचं पालन करतोय, तर तो कायद्यातली नैतिकतेनुसार वागतोय. ओके, कायदा सुव्यवस्था राखतोय, एक समाजाने बनवलेला नियम किंवा देशाने बनवलेले नियम, राज्याने बनवलेले नियम, त्याचं तो पालन करतोय, तो नैतिकतेने पालन करतोय, नैतिकतेनुसार वागतोय. पण का? तर कोणी बाहेरून ओके काहीतरी एक कायदा आहे आणि त्याच्या भीतीमुळे किंवा मला फाईन लागू नये याच्यामुळे त्याचं पालन करतोय, किंवा कायदा आहे म्हणूनच मी पालन केलं पाहिजे. पण त्यावेळी मग आपण तो नीतिशास्त्रानुसार वागतोय असं म्हणू शकतो, पण त्यावेळी आपण हे म्हणू शकत नाही की तो नीतिमत्तेनुसार वागतोय. हा, पण एखादा सिग्नल तुम्ही का फॉलो करताय की ना की मामू आहे, CCTV कॅमेरा आहे वगैरे, तुम्ही चलन कटेल वगैरे, तुम्ही नीतिमत्तेचं तुम्ही सिग्नल फॉलो करताय कारण तुम्हाला वाटतं एक सुजाण नागरिक म्हणून माझी काही मूलभूत कर्तव्य आहेत, जसे संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटी जे आहेत, माझी काही मूलभूत कर्तव्य आहेत की एक सुजाण नागरिक म्हणून मी समाजाचे, देशाचे सगळे नियम पाळले पाहिजेत. ओके, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, एक सामाजिक सुव्यवस्था राखण्यासाठी, समाजाची रचना टिकून राहण्यासाठी मी काही मूलभूत कर्तव्य मला दिलेली आहेत, ती मी पालन केलीच पाहिजेत. त्याचा मला फायदा आहे, नुकसान आहे याचा काही विचार न करता, कारण ते कृत्य करणेच माझी एक नागरिक म्हणून जबाबदारी, एक सुजाण नागरिक म्हणून. ओके, नागरिक शास्त्रातलं ते माझं कर्तव्य आहे जे मला नागरिक शास्त्राने शिकवलेलं आहे. आणि याच्यामुळे तुम्ही सिग्नल फॉलो करत आहात, तर मग तुम्ही नीतिमत्तेचं पालन करत आहात. ओके, आणि सो एकच ह्या दोन्हीमध्ये बेसिक डिफरन्स आहे की दोन्हीमध्ये तुम्ही नैतिक वर्तन करता, तुम्ही योग्य कृती करता, पण योग्य कृती करण्यामागचा जो एक हे म्हणतो आपण की प्रेरणा आहे, जो फोर्स आहे, तो कुठून येतोय? तर त्याच्यामध्ये जर तो बाह्य स्रोतातून येत असेल तर ते झालं नीतिशास्त्र. मग एखादा लहान मुलगा म्हणते मी चोरी करत नाही कारण मला आई मारेल, तर आईच्या भीतीने, एक बाह्य स्रोताच्या भीतीने तरी तो चोरी करत नाहीये. चोरी करत नाहीये चांगली गोष्ट आहे, पण बाह्य स्रोताच्या भीतीमुळे तर तो नीतिशास्त्रानुसार वागतोय, नैतिकतेने वागतोय. पण मी चोरी करत नाही, जेव्हा ते बाळ असं म्हणायला लागेल, ते लहान बाळ वयानुसार काही वर्षांनी, की मी चोरी करत नाही कारण चोरी करणे हे एक चुकीचे हे आहे, एक चुकीचं मूल्य आहे, मी चोरी केलीच नाही पाहिजे, जी गोष्ट माझी अधिकाराने नाहीच त्या गोष्टीची मी इच्छा पण केली नाही पाहिजे, हा आवाज त्याच्यात येत असेल म्हणजे त्याच्यात अंतरआत्म्यामध्ये नैतिकता भिनली आहे. ओके, सतसत विवेक बुद्धी जन्माला आली आहे आणि त्याच्यामुळे तो ते कृत्य करतोय, तर त्याला आता नीतिमत्तेने वागतोय असं आपण म्हणणार. सो बुद्धी तर सगळ्यांकडेच असते. ओके, बेसिक गोष्ट की बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स, ॲप्टिट्यूड, जो सीसॅटचा पेपर सॉल्व करायला लागते ती बुद्धी. पण हे बुद्धी बरोबर जेव्हा तुम्ही विवेक शब्द जोडता म्हणजे योग्य अयोग्य, नैतिक अनैतिक निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात आलेली आहे, मोरल रिझनिंग, विवेक बुद्धी तुमच्यात आलेली आहे. आणि त्याला अजून ॲप्रोप्रिएट वर्ड हिंदू फिलॉसॉफीतला सतसत विवेक बुद्धी. तर आपण जे म्हणतो की सत, ओके, सच्चित आनंद. सो सत म्हणजे ट्रुथ, चित म्हणजे ज्याचा आत्मा आणि जो आनंद कंटिन्युअसली ब्लिसफुल स्टेज आनंदामध्ये आहे म्हणजे परब्रह्म किंवा विष्णूला जे नंतर आपण बघूया चैतन्य महाप्रभू त्यांनी जो शब्द दिलेला आहे चैतन्य महाप्रभूंनी, सच्चितानंद. सो जो ट्रुथचा एम्बॉडीमेंट आहे, सत्याचा, ओके, सत्याने भरलेला आहे असा ज्याचा आत्मा आहे आणि जो सदैव आनंदात असतो, ओके, तो सच्चिदानंद. तर तसंच एक सतसत विवेक बुद्धी, की अशी विवेक बुद्धी, मोरल रिझनिंग जी तुम्हाला करता येते, रिझनिंग करता येतं, मोरल रिझनिंग. ओके, तुम्हाला तार्किक तर्क करता येतो योग्य अयोग्यबद्दल. आणि ही बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी जी तुम्हाला घेऊन जाते सत्याकडे. ती जर तुमच्यात आली असेल म्हणजे तुमच्यात नीतिमत्तेचा जन्म झालेला आहे, हे मोरल कॉन्शियन्स तुमच्याकडे आहे. ओके, पण हे नसताना पण बरेच लोक नैतिकतेने वागू शकतात. कायद्याच्या भीतीने जर एखादा वागत असेल तरी चालेल, तो ॲटलिस्ट नैतिकतेने वागतोय, सो तो नीतिशास्त्रानुसार वागतोय. पण टेक्निकली जर नीट विचार केला तर या दोन वेगळ्या संकल्पना आहेत, नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता. सो याचं एक बेसिक इंट्रोडक्शन दिलं, पण एवढा इझी टॉपिक नाही आहे, याच्यामध्ये खूप अजून डिटेल्स आहेत जे आपण पुढे जाताना बघूयात. सो मग नीतिशास्त्र काय, तर याच्याबद्दल मी कालच आपण पहिल्या 2 लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये एकाच एवढेच संकल्पना बघितली आहे की नीतिशास्त्र म्हणजे तत्वज्ञानाची एक शाखा, ओके, जी म्हणजे एक विषय येतो जो आपल्याला बाहेरून सांगतोय असे वाग तसे वाग. ओके,
सो हा एक विषय आहे, तत्वज्ञानाची एक शाखा आहे जी जीवनात कोणते चांगले वाईट उद्दिष्टे साध्य करावीत यासोबत संबंधित आहे. म्हणूनच हे एक व्यावहारिक शास्त्र आहे ज्याचे प्रमुख उद्दिष्ट हे ठरवणे आहे की एखाद्याने आपले जीवन कसे जगलेच पाहिजे आणि जीवनातील आचरणात कोणत्या कृती करायलाच हव्यात. हे बाहेरून सांगणारे एक शास्त्र, एक विषय म्हणजे नीतिशास्त्र. पण जे नीतिशास्त्र तुम्हाला सांगत आहे ते जर तुमच्यात अंतर्भूत झालं की गांधी मला हे सांगतायत, बुद्धा मला हे सांगतायत, तर बुद्धांचं नीतिशास्त्र तुम्हाला कळालं, गांधींनी सांगितलेलं नीतिशास्त्र तुम्हाला कळालं, त्याच्या मागची प्रेरणा कळाली, असं का वागू या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या, तर ते नीतिशास्त्र तुमच्यामध्ये नीतिमत्तेत रूपांतरित झालंय. ओके, असं आपण म्हणू शकतो. पण हे होईलच अशी काही हे नाहीये, गॅरंटी नाही असं होईलच याची म्हणजे 100% कोणी सांगू शकत नाही की असं रूपांतरण होईलच. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं आहे की बरेच लोक भीतीमुळे एखादी गोष्ट करतात, ते भीतीमुळे ती गोष्ट करतायत, तर मग नीतिशास्त्राचं पालन करतायत पण त्यांचं नीतिमत्तेत रूपांतरण अजून झालेलं नाही. सो बेसिकली नीतिशास्त्र काय ते सांगितलं. मग नीतिमत्तेची व्याख्या काय? ओके, मी पहिल्यांदा इंग्लिशमध्ये ती व्याख्या सांगतो, मग मराठीत त्याचं एक्सप्लेनेशन सोपं आहे, कारण ह्या व्याख्या त्यांनीच दिलेल्या आहेत, ह्या वेस्टर्न फिलॉसॉफर थिंकर्स त्यांनी. नीतिशास्त्रात इंडियामध्ये पण खूप चर्चा झाल्या, पण एक नीती बुद्धा, महावीरा, भगवद्गीतेपासून आपल्याकडे खूप नीतिशास्त्रावर चर्चा झालेल्या आहेत. पण नीतिशास्त्र म्हणून एक विषय, फिलॉसॉफी, इथिक्स म्हणून एक विषय हा या वेस्टर्न थिंकरनी स्टडी केला 1750 ते 1850, जो युरोपमधील प्रबोधनाचा काळ आपण म्हणतो. त्या काळामध्ये हे सर्व विषय जन्माला आले, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, अँथ्रोपॉलॉजी वगैरे. त्यांनी त्याचा एक सिस्टमॅटिक प्रणालीबद्ध अभ्यास केला. त्यामुळे या सर्व गोष्टी, नीतिशास्त्र म्हणजे काय त्याची व्याख्या, नीतिमत्ता म्हणजे काय त्याची व्याख्या, हे सर्व त्यांनीच दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मी कंटिन्युअसली सांगतोय तुम्हाला, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना ब्रॅकेटमध्ये त्याच्यासाठी इंग्लिश टर्म जी असेल तर ती लिहायची. मोरॅलिटी तर नीतिमत्ता ब्रॅकेटमध्ये मोरॅलिटी, तसं नैतिक संस्कार क्षमता म्हणजे इथिकल कम्पिटन्स, हे कंटिन्युअसली लिहायचं म्हणजे तुम्हाला. आणि ते अलाउड आहे, 20-25% शब्द तुम्ही इंग्लिश वापरू शकता मराठी पेपरच्या उत्तरामध्ये पण, नोटिफिकेशनमध्ये पण त्याचा मेन्शन आहे. ओके, आणि त्यांना इंग्लिश शब्द वापरले मराठी पेपरमध्ये म्हणून काही त्यांना वावगं वाटणार नाही किंवा तुम्हाला कमी मार्क वगैरे काही इश्यू नाही, कारण आयोगाने तुम्हाला हा ऑप्शन दिलाय ज्या बऱ्याच स्टेट गव्हर्नमेंट देत नाहीत, की ऑप्शनलचा पेपर इंग्लिशमध्ये लिहा किंवा मराठीमध्ये लिहा. म्हणजे तुम्ही मराठीमधून जरी जीएसचे सगळे पेपर दिले तरी ऑप्शनल इंग्लिशमध्ये लिहू शकता. ओके, आणि काय त्याला म्हणतात, जर म्हणजे हे जे चॉईस आहे ऑप्शनल वेगळ्या लँग्वेजमध्ये लिहिण्याची, ही चॉईस तुम्हाला दिलेली आहे. सो त्यांना प्रॉब्लेम नाही, तुम्ही इंग्लिश मराठीमध्ये लिहिता. सो जिथं पण पॉसिबल आहे असे इंग्लिश शब्द त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहायचे. ह्याच्यामुळे असं होईल की असा वाईब जातो एक्झामिनरला की ह्या संकल्पना तर माहिती आहेतच, त्याचा इंग्लिशमधला अर्थ पण माहिती आहे व्यवस्थित, म्हणजे याने खूप व्यवस्थित अभ्यास पण केलेला आहे. आणि ह्या संकल्पना ज्यांनी दिल्या ओके वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये, ते लोकांबद्दल पण याला व्यवस्थित सर्व गोष्टी माहिती आहेत. सो ती वाईब क्रिएट करायची आहे तुम्हाला. सो मग मोरॅलिटी म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे काय, तर एक एक शब्द बघा. मोरॅलिटी इज स्टँडर्ड ऑफ राईट अँड वाईज कंडक्ट हुज ऑथॉरिटी इन प्रॅक्टिकल थॉट इज डिटरमाइंड बाय रिझन रादर दॅन कस्टम. ह्याला आधी थोडं एका मिनिटाचं एक्सप्लेन करतो, मग पुढचे बघू, मराठी त्याचं ट्रान्सलेशन बघूया. सो नीतिमत्ता, मोरॅलिटी काय आहे, स्टँडर्ड. मग स्टँडर्ड कशाला म्हणतो आपण? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये तुम्ही वाचले असतील, 11वी 12वीत होते आपल्याला स्टँडर्ड, 10वी पासून होते, MKS, CGS स्टँडर्ड, मीटर, किलोमीटर, KG. ओके, हे जे सगळे स्टँडर्ड होते, सेकंड्स वगैरे, हे स्टँडर्ड आहेत की फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये, बायोमध्ये यूज केले जातात. आणि ह्याचा यूज करून आपण काय करतो, एखादी गोष्ट किती प्रमाण आहे त्याचं मेजर करतो. मग नीतिमत्ता पण काय आहे की स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड ऑफ व्हॉट, राईट आणि वाईज कंडक्ट, की तुम्ही किती योग्य आणि बरोबर वागत आहात हे मेजर करण्यासाठीचं एक मोजमाप आहे. म्हणजे नीतिमत्ता तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही जे पण वर्तन करता हे किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे, किंवा तुम्ही केलेलं वर्तन ओके किती बरोबर आहे, किती बरोबर नाहीये, किती चुकीचं आहे, हे सांगणारा एक मोजमाप, हे म्हणजे नीतिमत्ता जे तुमच्या आत आहे. जे नीतिमत्ताच तुम्हाला सांगते अरे तू हे कृत्य करू नको, हे फार चुकीचं आहे, तू हे कृत्य कर, हे फार बरोबर आहे, तर तू जे लास्ट टाइम कृत्य केलं ते चुकीचं होतं आणि त्याच्यामुळे तुमच्यात जो हे म्हणतो गिल्ट पैदा होतो, नीतिमत्ता ती पैदा करते. सो नीतिमत्ता तुमच्या अंतर्मनातली एक स्टँडर्ड, एक मोजमाप आहे, योग्य अयोग्य गोष्ट तुम्हाला सांगणारं, योग्य अयोग्यचं मोजमाप करणारी गोष्ट आहे ती नीतिमत्ता. सो मोरॅलिटी इज अ स्टँडर्ड. त्यामुळे मी सांगितले प्रत्येक शब्द त्या व्याख्येतला खूप महत्त्वाचा असतो. एकही शब्द इकडे तिकडे करायचा नाही. ह्या तत्वज्ञानाने दिलेल्या व्याख्या आहेत, छेडछाड करायची नाही. जी व्याख्या आहे तशीच रटायची आणि लिहायची.
सो मोरॅलिटी स्टँडर्ड ऑफ राईट अँड वाईज कंडक्ट. पुढे शब्द काय, हुज ऑथॉरिटी इन प्रॅक्टिकल थॉट. मागच्या लेक्चरमध्ये याच्यावर खूप मी चर्चा केली आहे की नीतिशास्त्र हे एक व्यावहारिक शास्त्र आहे. ओके, इथिक्स इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. हे प्रॅक्टिकल नीती तोच अर्थ आहे की नीतिमत्ता नुसती मनात असून फायदा नाही. यार जनावरांना मारणं चुकीचं आहे, जनावरांना जगण्याचा अधिकार आहे आणि असं म्हणत म्हणत रोज एक कोंबडी खातोय, मग याचा उपयोग काय. ती म्हण आहे की बिल्ली खाके सो मुर्गी खाके और सॉरी चूहे खाके बिल्ली हचको चली वगैरे दॅट लाईक दॅट. सो मग हा जो इश्यू आहे की तुम्ही खूप वर्षभर बऱ्याच कोंबड्या मारल्या आणि मग वारीला चाललाय संत बनून. ओके, नाही, तुम्हाला आयुष्यभर त्यांच्या ज्या टीचिंग्स आहेत त्या मनापासून फॉलो कराव्या लागतील. आणि मग त्याच्यामुळे ओके, हे जे नीतिमत्ता आहे ते फक्त तुम्हाला सांगते की बरोबर जनावरांना जगण्याचा अधिकार आहे. ओके, जनावरांना वेदना नाही दिल्या पाहिजेत, ठीक आहे, पण नुसताच विचार आहे तुमच्या मनातला, कृतीमध्ये तर येतच नाही, तर मग फायदा काय. सो नीतिशास्त्र असो किंवा नीतिमत्ता दोन्हीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नुसत्या तार्किक विचार नसावेत, ते तुमच्या कृतीत आल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे मोरॅलिटी ओके हुज ऑथॉरिटी इन प्रॅक्टिकल थॉट म्हणजे ते दैनंदिन जीवनात नीतिमत्ता आली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही एखादी कृत्य करता दैनंदिन जीवनात, तो जो तुमच्यातलं मोजमाप आहे, तो अंतरात्म्याचा जो आवाज आहे, त्याने तुम्हाला सांगितलं पाहिजे की हां हे कृत्य बरोबर आहे, तू करतोय ते, हे कृत्य कमी बरोबर आहे, हे कृत्य जास्त चुकीचं आहे. आणि मग त्या आवाजानुसार तुम्ही तुमची कृत्ये करता, म्हणजे नीतिमत्ता तुमच्या व्यावहारिक जीवनात येतीये, प्रॅक्टिकल लाईफमध्ये येतीये. सो नीतिमत्ता हुज ऑथॉरिटी इन प्रॅक्टिकल थॉट. आणि लास्ट लाईन सगळ्यात महत्वाचा आहे. मग हा जो अंतरात्म्याचा आवाज आहे जो तुम्हाला दैनंदिन कृत्यात सांगतो काय कर नको कर, हा आवाज कशावर बेस आहे, ह्या आवाजाची प्रेरणा काय आहे. ओके, हा आवाज तुमच्यात कुठून येतोय, तर तो जो आवाज आहे इट इज डिटरमाइंड बाय रिझन. तो आवाज कुठून येतोय, रिझन, तुमचे स्वतःची तर्कबुद्धीतून. ओके, तुमच्या स्वतःच्या त्या विवेकबुद्धीतून, डिटरमाइंड बाय रिझन रादर दॅन कस्टम. कस्टम म्हणजे काय, प्रथा, रूढी, परंपरा. एखादा धर्म तुम्हाला सांगतोय, तुमचं समाज तुम्हाला सांगतोय, तुमचं कुटुंब तुम्हाला सांगतोय, तुम्ही जो संप्रदाय फॉलो करताय तो सांगतोय, तर ते झालं कस्टमसाठी तुम्ही एखादी गोष्ट करताय. आणि त्याच्यासाठी करत असाल तर ती नीतिमत्तेत येत नाही. ओके, ते नीतिशास्त्र होणार. नीतिमत्तेमध्ये जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर ती कुठून येणार आहे, तुमच्या रिझन, तुमच्या अंतरात्म्यातूनच. ओके, तर्कबुद्धीतून. सो नीतिमत्ता कुठून येते, तर्कबुद्धीतून. जर ती कस्टममधून येत असेल त्याला नीतिमत्ता म्हणू शकत नाही. तुमच्या अंतरात्म्याच्या आवाजातूनच तुम्ही ती गोष्ट केली पाहिजे. हे एवढं का की अंतरात्म्यातूनच आवाज आला पाहिजे, हे एवढा फोकस का रिझनवर, तर्कावर. कारण एवढीच गोष्ट आहे, तुम्ही सिग्नल फॉलो करताय कारण मामू आहे म्हणून, उद्या मामू नसेल ना सगळे सिग्नल ब्रेक करसाल. एखाद्या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीये, दिसलं तुम्हाला इथे कोण सीसीटीव्हीच नाहीये, चालन कटणारच नाही, सिग्नल हवेत. ओके, सगळे सिग्नल मोडचाल. पण जर कारण तुम्ही बाहेरच्या भीतीमुळे कायदा आहे म्हणून फॉलो करताय. ओके, रात्री 10-12 वाजता चालताय, मामू पण नाहीयेत, अंधारात सीसीटीव्ही मध्ये दिसणार पण नाही, धडाधड सिग्नल मोडत घरी जाचाल. पण हेच जर तुम्ही तर्कबुद्धीने करायला लागला, तुम्हाला कळतंय की सिग्नल फॉलो करण्यामागे एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे, एक सामाजिक व्यवस्था टिकली पाहिजे म्हणून मी केलं पाहिजे. तुमचा आवाज जर तर्कबुद्धीतून येतोय ना की कस्टम एका कायद्याच्या भीतीतून, तर त्यावेळी रात्रीच्या 12 वाजता पण जरी तुम्ही सिग्नलवर असाल ना, ओके, तर तुम्ही तो सिग्नल फॉलो करणारच. ओके, मग मामू असो, सीसीटीव्ही असो, रस्त्यावर कोणी दुसरा माणूस असो नसो, पण हे माझं कर्तव्य आणि मी ते करणारच. त्याला म्हणतो आपण नीतिमत्ता. मग बरेच सैनिक जे आर्मीमध्ये आहेत, ओके, तिथे खूप डिसिप्लिन लागतो, कारण तिथे तुम्ही हलगर्जीपणा करू शकत नाही. एनिमीने अटॅक केला, यू शुड बी रेडी ऑल टाइम. त्याच्यामुळे तिथे वक्तशीरपणा, डिसिप्लिन ह्याच्यावर खूप फोकस करतात. मग जेव्हा नवीन नवीन एखादा मिलिटरी जॉईन करतो, त्याला मग भीतीमुळे पनिशमेंट नको वगैरे, त्याच्यामुळे पहिल्यांदा तो ते सर्व नियम फॉलो करेल वक्तशीरपणाचे. पण हळूहळू ओके, ते जे नियम आहेत ना ते त्यांच्या पर्सनॅलिटीचा पार्ट बनतात, अंतरात्म्याचा आवाज बनतात. आणि मग तुम्ही बघचाल हे सगळे सोल्जर लोक ओके सुट्टीला जरी घरी आले किंवा रिटायर जरी झाले, ओके, माझे गावात बरेच मुलं आहेत त्यांची पूर्ण 14 वर्षांची शॉर्ट सर्व्हिस कमिशन वगैरे ते सर्व कंप्लीट करून जरी येतात, ते आले तरी इतके नियमानुसार वागणार. ओके, कुणाशी भांडणं नाही, एकदम अद्भुत बोलणार. ओके, त्यांची पूर्ण काय म्हणतात डिसिप्लिन वगैरे, डेकोरम जो म्हणतो आपण आर्मीचा, तो फॉलो करणार. कारण आता ते तर आर्मीमध्ये नाही आहेत पण रिटायर पण झालेत, त्यामुळे कुठला कायदा म्हणून किंवा कुठल्याही पनिशमेंटची भीती म्हणून वागायचीच गरज नाही. पण तो एक्सटर्नल फोर्स गेला
तरी तो त्यांच्या आता अंतरात्म्याचा आवाज झालेला आहे. एक डिसिप्लिनमध्येच त्यांना आनंद येतो, एक डेकोरममध्ये राहण्याचं, जगण्यातच. ओके, लोक आर्मीमधला म्हणून त्यांना जो रिस्पेक्ट करतात. ओके, हा जो एक डिसिप्लिन, डेकोरमची जी जिंदगी आहे, हीच त्यांच्या म्हणजे पर्सनॅलिटीचा पार्ट झाला आहे. आणि त्याच्यामुळे नीतिमत्तेतून एखादी गोष्ट केली ना, ती खूप लॉंग टर्म टिकते. नीतिशास्त्राची गोष्ट आहे ना, बाहेरचा प्रेशर गेला, ती गोष्ट गायब. ओके, आणि त्याच्यामुळे नीतिमत्तेतून लोकांनी वागणं हे जास्त फायद्याचं आहे, ना की नीतिशास्त्राने लोकांनी वागणं. आणि म्हणूनच ओके, ही जी व्याख्या आपण बघितली, सो मग मराठीत जी व्याख्या, याचं ट्रान्सलेशन जे आपल्याला लिहायचं आहे की नीतिमत्ता म्हणजे योग्य आणि विवेकी वर्तनाचे मानदंड. योग्य, अयोग्य, विवेकी वर्तन ह्याचा एक मानदंड आहे, स्टँडर्ड, जे तुम्हाला सांगणार आहे हे मानदंड की किती योग्य किंवा किती अयोग्य वागतोयस. ओके, सो योग्य आणि विवेकी वर्तनाचे मानदंड ज्यांची व्यावहारिक जीवनातील उपयुक्तता, जे सांगितलं की नीतिमत्ता नुसती मानदंड डोक्यात आहे, बुद्धीत आहे, विवेक बुद्धीत, पण मानदंड तुमच्या डे टू डे लाईफमध्ये येतच नाही. सिग्नल फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी ऑफिसला लेट आहे, 10 सिग्नल ब्रेक करत गेला. अरे मग ते जे मानदंड तुम्हाला कळते की सुजाण नागरिक म्हणून सिग्नल फॉलो नाहीत केले पाहिजेत, पण तरी ओके गिल्ट पण होतं, अरे सिग्नल मोडतोय मी, चुकीचं करतोय, पण तरी 10 सिग्नल मोडताय. आवाज तर अंतरात्म्यात बनलाय, पण कृतीत येतच नाहीये, मग त्याला नीतिमत्ता म्हणू शकत नाही. तो अंतरात्म्याचा आवाज कृतीत आला पाहिजे, व्यावहारिक जीवनात ओके तो आला पाहिजे. सो मोरॅलिटी, नीतिमत्ता म्हणजे योग्य विवेकी वर्तनाचे मानदंड ज्याची व्यावहारिक जीवनातील उपयुक्तता. ओके, आणि जो व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही, तो जो अंतरात्म्याचा आवाज आहे, जो व्यावहारिक जीवनात आणता, तुमच्या कृती करता व्यावहारिक जीवनात, तो कुठून येतो? ही एखाद्या प्रथेपेक्षा, एखाद्या प्रथेनुसार करू नका, ते एका प्रथेनुसार वागू नका. ओके, एखाद्या प्रथेपेक्षा तर्काने निर्धारित केली जाते. तर्काने, रिझनिंग, आणि ते रिझनिंग मोरल रिझनिंग म्हणजे बुद्धी नाही, फक्त विवेक बुद्धीतून. ओके, एक तर्काने तुम्ही ठरवता की ही गोष्ट का मी केली पाहिजे, ही गोष्ट मी का नाही केली पाहिजे, ना की कोणतरी बाहेरून सांगतोय म्हणून. ओके, सो नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता बेसिक तुम्हाला कन्सेप्ट मी ओव्हरव्ह्यू दिला. अजून चर्चा संपली नाही. 2 लेक्चर आपण नीतिमत्तेवर घेणार आहे. पहिले नीतिशास्त्रावर 2 घेतलेत, पुढचे 2 नीतिमत्तेवर, त्यानंतर एखादा क्वेश्चन पण डिस्कस करू नीतिशास्त्र नीतिमत्तेबद्दल. सो नीतिमत्ता म्हणजे योग्य आणि विवेकी वर्तनाचे मानदंड. एक शब्द इकडे तिकडे करायचा नाही, मी दिलेत तसेच लिहायचे ॲज इट इज. ज्यांची व्यावहारिक जीवनातील उपयुक्तता ही एखाद्या प्रथेपेक्षा तर्काने निर्धारित केली जाते. कळालं? एक शब्दाचा मी अर्थ सांगितलाय. तर्कानेच का, प्रथेने का नको, व्यावहारिक जीवन हाही शब्द का महत्वाचा आहे, विचारात नाही पाहिजे, नीतिमत्ता व्यावहारिक जीवनात आली पाहिजे. ओके, आणि ते जे आहे नीतिमत्ता काय सांगते, व्यावहारिक जीवनात तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता ना, पण योग्य अयोग्याच्या गोष्टी सांगणारा जो आवाज आहे, प्रेरणा आहे, अंतरात्म्याचा आवाज, तो म्हणजे नीतिमत्ता. सो बेसिकली मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे की नीतिमत्ता माणसाच्या विवेकातून, विवेक बुद्धीतून उत्पन्न होते, कॉन्शियन्स मधून. नैतिकता किंवा नीतिशास्त्र, नैतिकता नीतिशास्त्र तुम्ही अल्टरनेट वर्ड यूज करू शकता, आधी सांगितलंय. नैतिकता व नीतिशास्त्र म्हणजे बाह्य स्त्रोताने दिलेले नियम. मग बाह्य स्त्रोताने दिलेले नियम म्हणजे काय की एखादा सोल्जर आर्मीमध्ये जेव्हा जॉईन करतो तर आर्मीचे काही रूल्स आहेत, आर्मी ऍक्टमध्ये, नेव्ही ऍक्ट, एअरफोर्स ऍक्ट, ते फॉलो करावे लागतात. म्हणजे ते बाह्य स्त्रोत, तो कायदा आहे म्हणून फॉलो करा. तर आणि मग तुम्ही ते करत असाल तर तुम्ही आर्मीचं नीतिशास्त्र फॉलो करताय. एक डॉक्टर म्हणून ओके वैद्यकीय नीतिशास्त्र आहे, आणि एक डॉक्टर झाल्यावर तुम्हाला ते पटो न पटो, पण तुम्हाला ती गोष्ट करावी लागते वैद्यकीय नीतिशास्त्रानुसार. ते म्हणजे तुमचं मग ओके तुम्ही वैद्यकीय नीतिशास्त्राचं पालन करता, एक बाह्य स्त्रोताचं. तसंच मग तुम्ही उद्या IAS IPS झाला, डेप्युटी कलेक्टर DYSP झाला, तर कायदा आहे. IAS IPS झाला तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल, तोच कायदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण पास केलेला आहे, महाराष्ट्र स्टेट सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स. आणि मग तुम्ही तिथे सर्व्हिसमध्ये जॉईन केलं, बऱ्याच गोष्टी तुम्हाला योग्य अयोग्य वाटू न वाटू फरक नाही पडणार, तुम्हाला त्या गोष्टी कराव्याच लागतील, कारण तो कायदा आहे, त्याचं पालन करणं आवश्यकच आहे. आणि मग तो बाह्य स्त्रोताने जो कायदा बनवलेला आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जो कायदा बनवलेला आहे, तो तुम्ही फॉलो करता, तर तुम्ही नैतिकतेने वागता, नीतिशास्त्रानुसार. पण मग तुम्हाला कायदा सांगतो ओके की एखादी माहिती तुम्ही गोपनीय ठेवली पाहिजे. ओके, प्रशासनामध्ये किंवा एक डॉक्टर म्हणून तुम्हाला कायदा सांगतो वैद्यकीय नीतिशास्त्र की बाबा एखाद्याचे ब्लड टेस्ट रिपोर्ट केल्या, तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्याबद्दल, त्याला HIV आहे नाही आहे, कुठले आजार आहेत, काय आहे, कॅन्सर आहे का नाही आहे, ही सर्व माहिती तुम्ही समाजात नाही सांगू शकत त्या व्यक्तीबद्दल. मग ही त्याची माहिती गोपनीय ठेवणे ओके हे तुम्हाला नीतिशास्त्रानुसार
करणं गरजेचं आहे वैद्यकीय नीतिशास्त्रानुसार. पण हा कन्सेप्ट एवढा सोपा नाहीये. ह्या दोन्हीमध्ये कॉन्फ्लिक्ट होतात, नीतिशास्त्र आणि नीतिमत्तेमध्ये. त्याच्यावर खूप चर्चा करायची, पण एक तुम्हाला डोक्याला एक किडा म्हणून, डोक्यात तुमच्या किडा टाकायला एक सिंपल गोष्ट समजून घ्या की तुम्ही डॉक्टर आहात, एखादा पेशंट आला, तुम्ही त्याची सगळ्या ब्लड टेस्ट केल्या आणि तुम्हाला कळलं त्याला HIV आहे, आणि तुमच्याच नंतर कळालं की पाहुण्यातल्या एखाद्या मुलीबरोबर त्याचं लग्न होणार आहे. मग आता ही गोष्ट त्यांना सांगायची का पाहुण्यारावळ्यांना? नीतिमत्तेनुसार ठीक आहे, तुम्हाला वाटतं की सांगितलं पाहिजे, पण मग पेशंट म्हणून, डॉक्टर म्हणून तुमचं जे एक ट्रस्टचं रिलेशन होतं, नीतिशास्त्रानुसार तुम्हाला ते मेंटेन केलं पाहिजे, गोपनीयता राखली पाहिजे, हे मोडून ओके तुम्ही नीतिशास्त्राचं उल्लंघन करताय. मग तुम्ही आता काय करणार? नीतिशास्त्र नीतीमध्ये ओके एक विरोधाभासी मूल्य आलेले आहेत, आणि असं खूप वेळा होतं. त्यामुळे हा सब्जेक्ट एवढा इझी नाहीये, किंवा ही एक संकल्पना फक्त बघणे. मग त्याच्यामुळे याच्यावर मी सेपरेट चर्चा करणार आहे की नीतिशास्त्र नीतिमत्तेमध्ये असा विरोधाभास आल्यावर काय करावं न करावं वगैरे, ते पुढे जाऊन. सो आत्ता आपण एक बेसिक फक्त समजून घ्या. नीतिशास्त्र किंवा नैतिकता म्हणजे बाह्य स्त्रोताने दिलेले नियम. उदाहरणार्थ कार्यस्थळावरील आचारसंहिता, सिव्हिल सर्व्हिस कोड ऑफ कंडक्ट रूल 1963, किंवा धर्मातील तत्वे ओके, किंवा तुम्ही भगवद्गीतेचं पालन करताय कारण धार्मिक पुस्तक आहे म्हणून, तर भगवद्गीतेतले जे नियम आहेत, निष्काम कर्म, मध्यम मार्ग, कैवल्य ज्ञान ओके, मूर्तीपूजा चुकीची आहे वगैरे, हे जर धर्माचे नियम फॉलो करत असाल तर तुम्ही धर्माचं नीतिशास्त्राचं पालन करताय. मग जैन म्हणून ओके तुम्ही नॉनव्हेज खात नाही तर तुम्ही नीतिशास्त्राचं पालन करताय, ओके नैतिक वागताय. पण नीतिमत्ता म्हणजे की बाबा मला वाटतंय की एक जनावराला जागण्याचा अधिकार आहे, जे महावीरांनी सांगितलं ती गोष्ट तुम्हाला उमगली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही नॉनव्हेज खात नाही, तुम्ही नीतिमत्तेचं पालन करताय. सो नीतिशास्त्र बाह्य स्त्रोतांनी दिलेले नियम. नीतिमत्ता म्हणजे योग्य अयोग्य याबद्दल व्यक्तीचे स्वतःचे तत्व ओके, स्वतःचं प्रिन्सिपल, त्या व्यक्तीचा स्वतःचे तत्व, त्यांनी स्वतःला दिलेले नियम आहेत, ते प्रिन्सिपल्स आहेत. नीतिशास्त्र म्हणजे दुसऱ्या कोणीतरी नियम बनवलेत. महावीरा, बुद्धा, गांधी, आंबेडकर, त्यांनी हे भारतासाठी संविधान बनवलं, आणि हे भारताचं संविधान आज तुम्ही त्याचं पालन करताय. सो नीतिशास्त्र म्हणजे दुसऱ्याने दिलेल्या तत्वांचं पालन करणे. नीतिमत्ता म्हणजे तीच तत्व ओके, ही जी तत्व आहेत तुम्ही स्वतःला दिलेली आहेत, ती त्यांनी बाहेरच्या लोकांनी दिलेली तत्व तुम्ही शिकला, आणि ती तुमच्या आत्म्याचा आवाज बनली ओके, तुमच्यात अंतर्भूत झाली आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्ही आता वागताय. म्हणजे तुम्हाला काही तत्व देऊन त्याच्यानुसार वागताय. सो नीतिमत्ता. सो नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता बेसिक त्याच्याबद्दल मी चर्चा केली. पण आता ही गोष्ट एवढीच इझी नाही आहे की तुम्ही स्वतःला जी तत्व देताय, कारण ही तत्व जी तुम्ही स्वतःला देताय ना ओके, याच्यामध्ये जे तुम्ही रिझनिंग करताय, कस्टमपेक्षा रिझनिंगने वागताय तुम्ही ओके, एखाद्या प्रथेच्या ऐवजी तर्काने वागत असाल तर ती नीतिमत्ता. पण हा जो तर्क आहे ना, हा 3 गोष्टीवर आधारित असला पाहिजे. नीतिमत्तेचे मानदंड, ही खूप महत्वाचा पॉईंट आहे हा. सडनली तुम्हाला नीतिमत्तेमध्ये काय त्याला म्हणतात, युरेका मोमेंट आहे ना, ते आता येणार आहे. सो नीतिमत्तेचे मानदंड किंवा तर्क हे जैविक तर्कावर, थोडा अवघड आहे, कळेल तुम्हाला पण एक्सप्लेन केल्यावर. तर तुम्ही जे तर्क लावताय ना, हे जैविक तर्कावर, बायोलॉजिकल रिझनिंगवर आधारित नसावे, परंतु ते तर्क तुमचा कसला पाहिजे? शाश्वत तर्क, ईश्वरी तर्क, सार्वत्रिक तर्क. शाश्वत म्हणजे इटर्नल रिझनिंग, इटर्नल. ईश्वरी म्हणजे डिव्हाइन रिझनिंग, आणि सार्वत्रिक म्हणजे युनिव्हर्सल रिझनिंग. मग इटर्नल, डिव्हाइन आणि युनिव्हर्सल ओके, तुम्ही जे तर्क लावताय ना, हे ह्या तिन्हीपैकी कुठला तरी तर्क पाहिजे. शाश्वत, ईश्वरी किंवा सार्वत्रिक. हे शाश्वत, ईश्वरी, सार्वत्रिक तर्क म्हणजे काय, आणि जैविक तर्कावर कामी निर्णय घेऊ नये ओके. ह्याच्यामध्ये नीतिमत्तेचा खूप भारी कन्सेप्ट लपलेला आहे, आणि हे तुम्हाला कळालं ना, उद्या तुम्ही जेव्हा एखादी केस स्टडी जरी सॉल्व्ह करसाल, कुठलाही किंवा आयुष्यात निर्णय घेसाल ना, तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल की मी जे निर्णय आतापर्यंत घेत होतो हे किती चुकीचे होते. मला वाटत होते ते बरोबर आहेत ओके, पण खरंच ते नैतिकतेनुसार, नीतिमत्तेनुसार योग्य आहेत का नाहीत, सडनली तुम्हाला त्याचं रिअलायझेशन होईल. सो मग नीतिमत्ता का असं म्हणते की जैविक तर्कावर निर्णय घेऊ नका, शाश्वत, सार्वत्रिक, ईश्वरी तर्कावर निर्णय घ्या. याचा काय अर्थ आहे ते तो बघूयात आता. आता ही नीतिमत्ता या शाश्वत, ईश्वरी, सार्वत्रिक तर्कावरच का असावी, जैविक का नसावी, याचं उदाहरण आधी देतो, मग तुम्हाला हा कन्सेप्ट इझिली कळेल. सो मी काय बेसिकली सांगितलं, नीतिशास्त्र म्हणजे बाह्य स्त्रोताने दिलेले नियम. नीतिमत्ता म्हणजे तुमचा स्वतःचा आवाज, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी ठरवताय की मी ही कृती केली नाही पाहिजे,
तुम्ही तुम्हाला स्वतः सांगताय. सो मग एखादा म्हणतो की मी नॉनव्हेज खात नाही कारण मला ते डायजेस्ट होत नाहीये, पचत नाही, मला त्याचा स्मेल आवडत नाही. ओके, किंवा काय त्याला म्हणतात की जोपर्यंत माणसाला दुसऱ्या गोष्टी खायला अवेलेबल आहेत तर मग त्यांनी नॉनव्हेज खाऊ नये, की आपल्याला व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे त्याच्यासाठी नॉनव्हेज खाऊ नये. एखादा म्हणेल की एकदा मला एका क्लासमध्ये, ऑफलाईन क्लासमध्ये एका स्टुडंटनी सांगितलं की मी एकदा ते जनावर कापताना बघितलं आणि ते रक्त आणि ते खूप तडफडत होतं वगैरे, त्याच्या वेदना बघून मला नको झालं, सो म्हणून मी नॉनव्हेज खात नाही. आता हे पण सर्व जे तर्क आहेत ते स्वतः त्या व्यक्तीचे आहेत, बाह्य स्रोतांनी दिलेले नाही आहेत. मग ह्याला नीतिमत्ता म्हणायचं का? ओके, सो याला नीतिमत्ता आपण म्हणू शकत नाही, कारण हे जे तर्क आहेत ना हे थोडे बायोलॉजिकल रिझनिंग, जैविक तर्क आहे. मला पचत नाही, अरे मग आज पचत नाही, उद्या जेव्हा पचायला लागेल नॉनव्हेज खायला लागेल तो माणूस. ओके, एखादा म्हणतो की मला टेस्ट आवडत नाही, मला स्मेल आवडत नाही, मग दिल्लीला जामा मशिदीजवळ करीम्स म्हणून एक हॉटेल आहे, अल गुलजार वगैरे बरेच हॉटेल्स आहेत, तिथं नॉनव्हेज खाऊन बघा. मुघलांचे शाही कुक ते आज तिथले हॉटेल चालवतात जे त्यांचे डिसेंडंट आहेत. तुम्हाला एक से बडकर एक इंडियातलं मिडल ईस्टमध्ये मिळणारा प्रत्येक नॉनव्हेजचा टाईप मिळेल तुम्हाला, आणि तो खाल्ल्यावर तुम्हाला कळेल ओके की हाऊ टेस्टी इट इज, आणि मग तुमची टेस्टच बदलेल आणि नॉनव्हेज खायला लागचाल. मग नैतिकता एवढ्या अशा फ्रजाईल शेकी ग्राउंड्सवर नसते. नीतिमत्ता ओके, मामू आहे म्हणून सिग्नल फॉलो करताय, ओके मामू नसेल सिग्नल गायब. तसं नीतिमत्तेमध्ये जे तुम्ही स्वतःला तर्क किंवा कारण देताय ते एवढं शेकी ग्राउंडवर, असं त्याचे जे आधारस्तंभ आहेत नीतिमत्तेचे ते एकदम स्ट्रॉंग पाहिजेत. ते तुमचं जे वर्तन आहे ना त्याला कंटिन्युअस कुठेही जा तो आवाज तुमच्याबरोबर असणार आहे आणि तो तुम्हाला योग्य अयोग्य ठरवायला मदत करणार. मग तसंच मग एक जण कोण म्हणते की नॉनव्हेज मी खात नाही कारण आपल्याला व्हेजिटेरियन फूड आपण खाऊ शकतो, आपल्याला व्हेजिटेरियन पचतं आणि व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे. उद्या जर व्हेजिटेरियन फूड पचायचं बंद झालं किंवा अवेलेबिलिटी कमी झाली, मोठे दुष्काळ वगैरे पडायला लागले, मग नॉनव्हेज खायला चालू करू शकतो. मग तर्क तर हाच होईल. आणि किंवा मी एकदा जनावराला बघितलं कापताना खूप रक्त वगैरे निघलं आणि ते खूप तडफडत होतं ते कोंबडी वगैरे, त्याच्यामुळे मी खात नाही. तर उद्या सायन्सने अशी टेक्निक डेव्हलप केली की एकदम पेनलेस मेथड, की त्या जनावराला काही दुःखच किंवा हेच नाही होणार, पेनच नाही होणार आहे. एखादं काय त्याला म्हणतात, एखादं त्याला खायला काहीतरी गोळी दिली, गोळी एकदम टेस्टी असेल, ती कोंबडीने ती खाल्ली, हळूहळू ती कोमामध्ये गेली वगैरे आणि बेशुद्ध पडली किंवा कोमामध्ये गेली आणि नंतर आपण ते कोंबडीला मारून टाकलं, कुठलं रक्तपात नाही, कुठलं तिला वेदना नाही झाल्या, मग खाऊ शकतो आता. सो मग नीतिमत्तेमध्ये जे तुमच्या प्रेरणा असतात, जे तुमचा तर्क आहे ना तो जैविक नाही असला पाहिजे, तर तो कसला पाहिजे? शाश्वत, ईश्वरी आणि सार्वत्रिक. शाश्वत म्हणजे इटर्नल. इटर्नल म्हणजे काय की तुम्ही कुठेही जावा तो तर्क तुमच्याबरोबर चालणारच. इटर्नल म्हणजे कसं, ग्रॅव्हिटीला आपण काय म्हणतो इटर्नल, ओके, किंवा सार्वत्रिक, ओके, की तुम्ही कुठेही इटर्नल म्हणजे हजारो वर्षापूर्वी ती गोष्ट करोडो वर्षापूर्वी बरोबर होती, आज पण आहे, हजारो वर्षानंतरही बरोबर असणार. किंवा सार्वत्रिक. सार्वत्रिक म्हणजे तुम्ही कुठेही जावा, इंडिया, अमेरिका, युरोप, चंद्रावर जावा, मार्सवर जावा, ती गोष्ट आहेच, सार्वत्रिक. सो नीतिमत्तेचं कारण पण तुमचं शाश्वत आणि सार्वत्रिक पाहिजे. आता एक तुम्हाला थोडा हाय लेवल कन्सेप्ट सांगतो. ओके, मी काय सांगितलं की बुद्धा, महावीरा, अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस त्यांच्यापासून नीतिशास्त्र विषयावर चर्चा चालू होत्या, पण त्याला एक सब्जेक्ट बनवायचं काम, तत्वज्ञानाला एक सिस्टमॅटिक प्रणालीबद्ध. हे कधी झालं? 1750 ते 1850, ज्याला आपण म्हणतो युरोपियन एनलाइटनमेंट पिरियड, युरोपचे प्रबोधनाचा काळ. सो सुरुवातीला 13-14 सेंचुरीच्या आसपास युरोपमध्ये चालू झालं युरोपियन रेनिसान्स, युरोपचं पुनरुत्थान. पुनरुत्थान व्हायला आधी कुठलं तरी उत्थान पाहिजे. तर आधीचं उत्थान जे होतं म्हणजे अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिसचा टाइम पिरियड. नंतर युरोपमध्ये ख्रिश्चॅनिटी आली आणि ख्रिश्चॅनिटी आल्यावर युरोप वेंट इन टू डार्क एजेस. तिथं काहीतरी नवीन विचारच येत नव्हते. अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस त्यांच्या युनिव्हर्सिटी सगळं डिस्ट्रॉय करून टाकलं आणि त्याला युरोपचे डार्क एजेस म्हणतात. पण युरोप जेव्हा याच्यातून बाहेर यायला लागला, परत युरोपमध्ये ह्या सर्व डार्क एजेसमध्ये की तुम्ही कुठलीच नवीन शोध करू शकत नाही, ह्या सर्व जे बंधन आलेली, त्याच्यातून युरोप बाहेर यायला लागला. त्याला आपण म्हणतो युरोपचं पुनरुत्थान, युरोपियन रेनिसान्स. आणि ह्याच्यातूनच पुढं ओके जन्माला आले, हे ज्या ट्रेडिशन चालू झाली त्याच्यातूनच एक विचारसरणी जन्माला आली, ज्याला म्हणतो सायंटिफिक रिव्होल्युशन, वैज्ञानिक क्रांती. म्हणजे त्याच्यामध्ये हे जे सर्व लोक आहेत की गॅलिलिओ, कोपर्निकस, ओके, डेकार्ट, हे जे लोक होते की डेकार्टचं म्हणणं काय होतं,
आय थिंक देअरफॉर आय एम. ओके, मी विचार करतो म्हणून तर माझं अस्तित्व आहे. मग मी विचार करणार, मला धर्म सांगत असेल पृथ्वी फ्लॅट आहे, मी नाही मानणार. ओके, मी विचार करणार, मी एक्सपेरिमेंट करणार आणि त्याच्यातून जर मला कळालं पृथ्वी खरंच फ्लॅट आहे तर फ्लॅट आहे, नाही तर नाही. मग एक कोपर्निकस, गॅलिलिओ यांनी बरेच नवीन नवीन थिअरीज दिल्या, त्याच्यातून जन्माला आलं न्यूटनचं क्लासिकल फिजिक्स वगैरे. हा सायंटिफिक रिव्होल्युशनचा टाइम होता. आणि सायन्स कशा नियमांवर चालतो? सायन्सचे नियम हे इटर्नल असतात. ओके, ग्रॅव्हिटी करोडो वर्षापूर्वी पण होती, आज पण आहे, करोडो वर्षानंतर पण असणार आहे. त्याला म्हणतो आपण इटर्नल, शाश्वत गोष्ट. ओके, तसंच ग्रॅव्हिटी ही सार्वत्रिक आहे. तुम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन कोणी पण असा, बिल्डिंगवरून उडी मारली किंवा पडला खाली, कोणी हवेत उडणार नाहीये. ग्रॅव्हिटी सगळ्यांवर काम करणार आहे, तुम्ही खालीच पडणार. आणि तुम्ही पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल, ग्रॅव्हिटी आहे. चंद्रावर जा, मार्सवर जरा, ग्रॅव्हिटी आहे, सार्वत्रिक. मग नीतिमत्तेमध्ये पण असे नियम आहेत का? मग याचाच परिणाम काय झाला? जेव्हा सायंटिफिक रिव्होल्युशन झालं, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो असे सब्जेक्ट जन्माला आले सायन्सचे. आणि त्याच्यात अजून 200-250 वर्षानंतर मग लोकांनी काय केलं की मी समाजाचा पण अभ्यास वैज्ञानिक दृष्टिकोनातून करणार. आणि त्याच्यातून जन्माला आली सोशिओलॉजी. मग ॲडम स्मिथ म्हणाला, हे जसे सार्वत्रिक नियम आहेत, शाश्वत नियम आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोमध्ये, तसे ओके मी इकॉनॉमिक्समध्ये पण तसे एक नियम आहेत का? इकॉनॉमिक्समध्ये पण पूर्ण पृथ्वीवर अप्लाय होईल असे नियम आहेत का? मी तसे नियम शोधून काढणार. आणि त्यांनी इकॉनॉमिक्सचा स्टडी केला सायन्सच्या अँगलने आणि जन्माला आलं मग तुमचं अर्थशास्त्र. मग तसेच काही लोक म्हणले ओके की मी नीतीचा पण सायन्सनी प्रणालीबद्ध अभ्यास करणार. नीतीमध्ये पण मला काही सार्वत्रिक नियम भेटतायत का? शाश्वत नियम भेटतायत का? आणि तसे नियम बनवणार. आणि त्याच्यातूनच मग जो विषय जन्माला आला, मी काल सांगितलेलं तुम्हाला, नीतीशास्त्र जन्माला आलं. मग ह्यांनी काही तसेच शाश्वत नियम दिलेत, सार्वत्रिक नियम दिलेत. आता एक थोडं सांगतो, नंतर आपण त्याच्यावर खूप सखोल चर्चा करणार आहे. म्हणजे जॉन लॉकने दिलेला मूलभूत अधिकारांचा सिद्धांत. हे जे मूलभूत अधिकार आहेत, ओके, समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, जे तुम्ही संविधानात वाचणार आहे पॉलिटी पेपरमध्ये, हे सगळे जे फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार पृथ्वीवर प्रत्येक देशामध्ये आहेत. ओके, भारत जा, अमेरिका जा, कुठे जा, मूलभूत अधिकार आहेत ओके ठरवलेले, जे त्यांनी दिलेले आहेत. आणि हे जे मूलभूत अधिकार प्रत्येक मनुष्याला मिळतात. तुमचे धर्म, जात वगैरे काही असो, डझंट मॅटर. 1970च्या अगोदर सगळ्यांना मिळत नव्हते जातीय व्यवस्थेमध्ये, पण 1970च्या नंतर संविधानाने आपण सर्वांना हे मूलभूत अधिकार दिले. सो हे जे मूलभूत अधिकार आहेत संविधानातले, हे खूप महत्त्वाचे आणि सर्व पृथ्वीवर आहेत, सर्व माणसांना ॲप्लिकेबल होतात, सार्वत्रिक. सो नीतिशास्त्रामध्ये असे सार्वत्रिक नियम दिले गेले आणि नीतिशास्त्राचा विषय बनला. सो इश्यू तोच आहे. मग इथे पण नीतिमध्ये पण तुम्ही जे कारण देता ना, ते सार्वत्रिक आहेत का, शाश्वत आहेत का? तरच तो जो तुमचा अंतरात्म्याचा आवाज आहे ना, ओके, त्याला नीतिमत्तेत पकडलं जाईल. सो मग शाश्वत तर्क म्हणजे काय? इटर्नल. मग तुम्ही म्हणताय की नॉनव्हेज ह्याच्यासाठी नाही खायचं की आपल्याला व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे. मे बी आज आहे, जर 1000 वर्षांनी अवेलेबल नसेल तर नंतरच्या पिढ्यांनी नॉनव्हेज खाल्लं तरी चालेल. मग तुमचा नियम सार्वत्रिक शाश्वत होतो कुठे? ओके, ग्रॅव्हिटी करोडो वर्षापूर्वी पण होती, आज पण आहे, करोडो वर्षानंतर पण असेल. मग आता एखाद्या माणसाला गुलाम बनवणे, गुलामगिरी 1000 वर्षापूर्वी होत होती, पण तेव्हा ती चुकीची होती. आज होत नाही कारण गुलामगिरी चुकीची आहे. आणि 1000 वर्षानंतर परत गुलामगिरी जन्माला येऊ शकते, मे बी काही होऊ शकतं, पण हजारो वर्षानंतर ओके पण ती चुकीची असणार आहे. लोक काय करतील घेणं देणं नाही. मी कालच सांगितलंय नीतिशास्त्र पेपरमध्ये, नीतिमत्तेत सगळीकडेच समाजात काय चाललंय ह्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला कसा ऑट समाज बनवायचा आहे. ओके, सो ग्रॅव्हिटी करोडो वर्षापूर्वी होती, आज पण आहे, करोडो वर्षानंतर पण असणार आहे. आपल्याला फक्त कळाली न्यूटन आईन्स्टाईनमुळे, कळाली, होती तर ती शाश्वतच. ओके, गुरुत्वाकर्षण. तसंच मग नीतिमत्तेमध्ये तुमचं कारण जे ना ते शाश्वत पाहिजे. गुलामगिरी 1000 वर्षापूर्वी पण चुकीची होती, आज पण चुकीची आहे, करोड वर्षानंतर पण चुकीचे असेल. हा झाला शाश्वत नियम. मानवाचे अधिकार 1000 वर्षापूर्वी त्यांना दिले जात नव्हते, पण तेव्हाही गरजेचे होते. मूलभूत अधिकार आज पण गरजेचे आहेत. मूलभूत अधिकार 1000 वर्षानंतर पण ओके असणार आहेत. स्त्री पुरुष समानता 1000 वर्ष नव्हती, पण तेव्हा पण ते असणे गरजेचं होतं. आज आहे थोड्याफार प्रमाणात आणि अजून त्याच्यात सुधारणा होऊ शकतात. आणि हजारो वर्षानंतर काय माहिती स्त्रियांचे अधिकार परत काढून घेतले जातील. ओके, पण तेव्हाही ओके काढून घेणे ही गोष्ट चुकीची असेल. ओके, आणि त्याच्यामुळे मग तुम्ही जे नीतिमत्ते नियम देता ते शाश्वत पाहिजेत. मग आज पचत नाहीये नॉनव्हेज, अरे उद्या पचायला लागेल. मग हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज, हा शाश्वत आवाज नाहीये, ह्याला नीतिमत्तेत पकडलं जाणार नाही.
आज नॉनव्हेज पचत नाही, उद्या पचायला लागलं, खायला लागला. आज टेस्ट आवडत नव्हती, उद्या टेस्ट आवडायला लागली, खायला लागला. ओके, हे शाश्वत नियम होऊ शकत नाहीयेत. मग तुम्ही एक जण कोण म्हणाला की मी ते जनावराला कापताना बघितलं, खूप खून खराबा, त्याला वेदना झाल्या, आज वेदना झाल्या, उद्या वेदना नाहीत होणार. ओके, परत खायला लागचाल, हे झालं मग परत ते शाश्वत तर्क नाहीये. सो तुमचा तर्क शाश्वत पाहिजे. शाश्वत म्हणजे काय की दुसऱ्याला वेदना मी देणारच नाही आणि प्रत्येक जनावराला जगण्याचा अधिकार आहे. ओके, विषय संपला. सो मी सिग्नल फॉलो करणार कारण माझं कर्तव्य आहे नागरिक म्हणून. ओके, मामो आहे नाही मला फरक पडत नाही. ओके, शाश्वत तर्क. एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य केली पाहिजे. 1000 वर्षापूर्वी बरोबर होतं, आज पण बरोबर आहे, 1000 वर्षानंतर पण ते बरोबर असेल. आणि असा तर्क असेल तरच त्याला नीतिमत्ता आपण पकडूया. सो मग नीतिमत्तेत काय सांगितलंय, तुम्ही जी गोष्ट करताय ती प्रथेने नाही तर्काने केली पाहिजे. आणि मग तर्क जे आहे ते हे 3 प्रकारचे असायला पाहिजेत. दुसरा काय, ईश्वरी, डिव्हाइन. डिव्हाइन म्हणजे काय, ईश्वरी, की जो तर्क ईश्वराचा होता तो तुमचा आहे का, जो तर्क ईश्वराने दिला तो तुमच्यात आलेला आहे का. म्हणजे एखादा नॉनव्हेज खात नाही, ओके, जैन धर्माचं पालन करतो, तर एखादा नॉनव्हेज खात नाही त्याचं कारण काय. एखादंच कारण, आता जैन म्हणून एखादंच असू शकतं की जैन धर्मामध्ये खूप स्ट्रॉंग लोकांमध्ये हे आहे की नॉनव्हेज नाहीच खायचं म्हणून नियम आहे. एखाद्याला खूप इच्छा आहे, मग तो एखादा असा म्हणेल की मी नॉनव्हेज त्याच्यासाठी खात नाही कारण जर माझ्या लोकांना फॅमिलीमध्ये सगळ्यांना कळालं की मी नॉनव्हेज खातोय तर माझी बदनामी होईल आणि मग मला लग्नामध्ये कोण मुलगीच देणार नाही माझ्या जातीमधले धर्मामधले लोक. आणि त्याच्यामुळं एखादा भीतीमुळे नॉनव्हेज खात नाही, ह्याचा तर्क आहे, हा नीतिमत्तेत नाही पकडू शकत. कारण उद्या लग्न झालं, नॉनव्हेज खायला लागेल, आता तर मुलगी मिळाली, गेले नियम सगळे. सो तर्क जो आहे ना तो ईश्वरी पाहिजे तुमचा. ईश्वरी तर्क म्हणजे काय की ज्या लोकांनी नीतिशास्त्र दिलं त्या लोकांचा स्वतः तर्क असेल. मग महावीरांनी जेव्हा जैनिझमचं नीतिशास्त्र बनवलं त्यावेळी त्यांनी का सांगितलं असेल की बाबा तुम्ही हिंसा करू नका. त्यांचा जो तर्क आहे तो तुमच्या हात आहे का की जनावरांना जगण्याचा अधिकार आहे, कुणालाही वेदना दिल्या नाहीत पाहिजे, दुसऱ्याच्या वेदनाही आपण एन्जॉय करणं ही चुकीची मेंटॅलिटी आहे. ज्या त्यांनी जे तर्क दिले तेच जर तुमचे तर्क असतील, ओके, तर त्याला आपण म्हणतो ईश्वरी तर्क, डिव्हाइन रिझनिंग. सो मग मी एखादा आर्मीचा सोल्जर बॉर्डरवर लढतो तर तो का लढतोय की बाबा मी जर पळून गेलो किंवा नाही लढलो तर माझं कोर्ट मार्शल होईल, माझ्या अगेन्स्ट केस होईल, मला फाशीची शिक्षा किंवा जेलमध्ये पण टाकलं जाईल म्हणून लढत असेल. हा तर्क हा ईश्वरी, शाश्वत नाही पकडू शकते. किंवा ईश्वरी तर्क म्हणजे काय की बाबा अर्जुनाला कृष्णांनी काय सांगितलं की तू एक का लढलं पाहिजे, तुझं ते कर्म एक क्षत्रिय म्हणून तू का केलं पाहिजे, की समाजाची व्यवस्था राखण्यासाठी तुझ्यावर जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुझे कर्तव्य हे केलं की क्षत्रिय म्हणून स्वतःवर घेतलेलं आहे ते तुला पार पाडावंच लागेल. आणि तू लढाई नाही केलीस, निघून गेलास आणि त्याच्यामुळं मग जे पांडवांकडचे लोक मारले जातील त्यांचं पाप तुझ्यावर आहे. तू लढाई केली नाही म्हणून दुर्योधन राजा बनला आणि त्याच्यानंतर जे समाजावर पाप घडवेल त्याच्यासाठी तू जबाबदार असशील. आणि सो हे युद्ध किए बिना तुम्हें शांती नहीं मिल सकती. सो तुला ते कर्तव्य करावंच लागेल. सो कृष्णांचा तर्क होता प्रत्येकाला आपले कर्म दिलेले आहेत आणि ते कर्म त्यांनी केलंच पाहिजे, नंतर सृष्टीचक्र कोलमडेल. आणि मी देव असलो तरी मला हे कर्म करणं भाग आहे, देवाला पण कर्मातून मुक्ती नाही आणि मी माझं कर्म करतोय आणि त्याच्यामुळं हे माझं कर्मच आहे आणि मी ते करणार, फायदा नुकसान काही न बघता. ओके, त्यावेळा अनासक्त कर्म जे सांगितलं तो तुमचा तर्क आहे का, त्याला आपण म्हणतो ईश्वरी तर्क. ओके, मग बरेच धर्मांमध्ये जे नियम आहेत, सत्य अस्तेय, सत्य का बोला, ओके, अस्तेय वगैरे, बुद्धिझमचे जे सम्यक मार्ग वगैरे रिलेटेड बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या जे तर्क आहेत. मग बुद्धांचा जो तर्क होता तुमचा आहे का, ओके, तर त्याला पकडलं जाणार ईश्वरी तर्क. मग सिग्नल फॉलो का करायचा नाही करायचा. मग आता गांधी आंबेडकर, जर उद्या गांधी आंबेडकर तिथं सिग्नलवर असतील ते काय करतील. हे देवी लोक आहेत, ईश्वरी लोक, त्यांनी आपल्याला संविधान दिलं, नीतिशास्त्र दिलं संविधानाचं. मग स्वतः आंबेडकर गांधी सिग्नलवर काय करतील की बाबा माझं चलान कटेल म्हणून मी सिग्नल फॉलो करेन, नाही. त्यांची जे नीतिमत्ता होती ती तुमच्यात आली पाहिजे. ओके, मग मी प्रत्येकाला समानतेने का वागवलं पाहिजे, कारण नाही वागवलं तर माझ्या अगेन्स्ट अॅट्रॉसिटी ऍक्ट लागेल किंवा काय बोललो तर, म्हणून तुम्ही गोष्ट करताय ते नीतिशास्त्राचं पालन करताय भीतीमुळे. नीतिमत्ता म्हणजे जे गांधी आंबेडकरांचा तर्क होता, प्रत्येकाला समानतेचा अधिकार, एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि प्रत्येकाला तुम्ही तसंच वागवलं पाहिजे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. ओके, जे गांधींचं तर्क होतं. सो मनुष्य साधन नाही साध्य आहे.
ओके, ह्या तर्काने जेव्हा तुम्ही कुठली कृती करता म्हणजे तुम्ही ईश्वरी गांधी आंबेडकरांचे जे विचार होते ते तुमच्यात भिनलेले आहेत, त्याच विचार तुमच्यात अंतर्भूत झाले, तर त्याच तर्काने तुम्ही करत असाल तरच तो तर्क मान्य केला जाईल नीतिमत्ता म्हणून. हे सोडून तुमचा कुठला तर्क असेल ना तर त्याला नीतिमत्तेवर आधारित नाही. हा तर्क आहे तो जैविक किंवा कुठला दुसरा. सो नीतिमत्तेला तर्क शाश्वत, ईश्वरी आणि सार्वत्रिक. सार्वत्रिक म्हणजे काय? तो तर्क कंटिन्युअस ओके तुमच्या बरोबर राहिलाच पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही आज इंडियामध्ये आहात ओके म्हणून नॉनव्हेज खात नाही की बाबा तुम्ही एका जाती धर्माला पालन करताय. तुमच्या एका मित्राचा फोन आला, अरे चल आपल्या पुण्यामध्ये या गल्लीमध्ये एक हॉटेल बनलं, एक करीमची ब्रांच आहे दिल्लीची, खूप भारी नॉनव्हेज मिळतं, तुम्ही ऐकलं अरे खूप भारी मिळतं, जायची इच्छा आहे. तुम्ही विचारलं कुठल्या एरियात आहे, त्यांनी सांगितलं पेठेमध्ये. मग तुम्हाला कळणार सदाशिव पेठेत तर लय पाहुणे रावळेत, कुणी बघितलं घरी कळालं तर खूप मोठा इश्यू होईल. अर्ध्या तास 1 तासाची मजा, पण वर्षभर आईचे ताणे वडिलांचं बोलणं ऐकावं लागेल. मग तुम्ही ठरवलं नाही यार ते परवडणार नाही आहे, मी नाही नॉनव्हेज खाणार. सो तुम्ही भीतीमुळे खात नाही आहे. उद्या इंटरव्ह्यूचा कॉल आला, UPSCचा दिल्लीला गेला, इंटरव्ह्यू झाला, 2 दिवस आहेत ओके मेडिकल टेस्ट झाल्यावर. मग आता काय तर कळालं की करीमची ओरिजिनल ब्रांच येते दिल्लीमध्ये जामा मस्जिदीजवळ. मग आणि हा एक 200-500 किलोमीटरमध्ये एक पाहुणा रावळा नाही आहे दिल्लीच्या, कोणी बघणार नाही, कोणाला घरी कळणारच नाही आहे. सगळं नीतिशास्त्र गेलं हवेत आणि करीम्समध्ये जाऊन 2-3 कोंबड्या तुम्ही संपवल्या. हा जो तर्क आहे मग तुमचा ताण सार्वत्रिक नाही आहे. पण मी जनावरांना वेदना नाही देणार ओके हे जर तुमचा तर्क असेल आणि मी नॉनव्हेज प्रत्येक जनावराला जगण्याचा अधिकार आहे आणि मग त्याचा तो अधिकार मी ओके मान्यच केलेला आहे आणि मी त्याचा जगण्याचा अधिकार हिरावून नाही घेणार, तर मग तुम्ही पुण्यात आहात काय, दिल्लीत आहात काय, किंवा तुम्ही इंडियात आहात का, अमेरिकेत आहात काय ओके तुम्ही तो फॉलोच करणार. मग मी इंडियात नॉनव्हेज खायच्यासाठी खात नाही कारण व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे. तुम्ही युरोपमध्ये गेला व्हेजिटेरियन फूड अवेलेबल नाही, खायला लागचाल मग तेवढ्या प्रमाणात, मुबलक प्रमाणात ओके. पण तुमचा तर्क जर हा असेल की जनावराला जगण्याचा अधिकार आहे, तर तुम्ही इंडियात काय का युरोपमध्ये काय, तो तर्क तुमच्या बरोबर चालेल. आज तुम्ही हिंदू आहात म्हणून खात नाहीये, पण उद्या तुम्ही काही कारणास्तव धर्म जरी बदलला ओके त्या धर्मात गेला तरी तो तर्क तुमच्या बरोबर असणार आहे. आणि त्या दुसऱ्या धर्मामध्ये नॉनव्हेज खाणं अलाव जरी असेल तरी तुम्ही ओके धर्मात अलाव आहे तरी पण खाणार नाही, कारण तुमचा जो अंतरात्म्याचा आवाज आहे तो तुमच्याबरोबर तिथेही असणार आहे आणि तो तुम्हाला सांगणार की नाही खाऊ नकोस, जनावराला आपल्याला वेदना नाही द्यायच्या, जनावराचा अधिकार आपल्याला जगण्याचा अधिकार आहे त्याला, तो आपण राखूयात. सो तो झाला सार्वत्रिक तर्क की तुमचे धर्म बदलो, जात बदलो, देश बदलो, वेळ बदलो ओके तुमची परिस्थिती बदलो, यंग आहात, मिडल एज आहात, म्हातारे झाला आहात, काही असो तो तर्क तुमच्याबरोबर राहिलाच पाहिजे ओके. आणि मग अशा तर्कासाठी तुम्ही एखादी गोष्ट करत असाल तर मग ती शाश्वत, ईश्वरी आणि सार्वत्रिक ओके तर्क, तरच त्याला नीतीमध्ये आपण मानतो की ही गोष्ट म्हणजे नीतिमत्तेनुसार चालू आहे ओके. सो मग याच्यामध्ये सो हे जे 3 तर्क आहेत की नीतिमत्तेचे मानदंड हे जैविक तर्कावर नाही परंतु शाश्वत, ईश्वर आणि सार्वत्रिक तर्कावर आधारित असले पाहिजे. आता याचं मी एक उदाहरण दिलेलं, असे बरेच उदाहरणं होतात. मग सिग्नलला चलान, मामू, CCTV डझंट मॅटर, इंडिया असो का अमेरिका असो, एक नागरिक म्हणून मी सिग्नल फॉलो करणार तर करणार ऑटोमॅटिकली. मग ओके हा जो तुमच्यामध्ये अंतरात्म्याचा आवाज आहे तो सगळीकडे तुमच्याबरोबर असणार आहे आणि तुम्ही सिग्नल फॉलो करणारच ओके. त्याच्याबरोबर कुठलाही तडजोड तुम्ही करणार नाही आणि त्यालाच आपण म्हणतो मग ओके ती खरी झाली नीतिमत्ता. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जी गोष्ट जाणून आली असेल की ह्या बेसिक हे जे मी तर्क सांगितले की नीतिशास्त्र जे आहे ह्या दोन्हीमधला परस्पर संबंध एकच सांगितला, संबंध नाही सांगितला, फरक सांगितला. नीतिशास्त्र बाह्य स्रोतातून येते, नीतिमत्ता तुमच्या अंतरात्म्याचा आवाज. आणि हे जे नीतिशास्त्र आहे ओके हे जे तुम्ही पालन एखादा करतोय हे जर नीतिशास्त्रासाठी करत असेल बाहेरच्या नियमांसाठी तर मग त्याला एक फ्रॅजाईल आहे. कधी ते नियम माणूस फॉलो करणे बंद करतील, एक्सटर्नल प्रेशर आहे म्हणून फॉलो करतात की इथं पुण्यामध्ये कुणीतरी बघितलं नॉनव्हेज खाताना प्रॉब्लेम होईल, पण दिल्लीमध्ये गेला तो प्रेशरच निघून गेला, नॉनव्हेज खायला चालू केलं. सो नीतिशास्त्रामुळे लोक एखादी गोष्ट करत असतील ना ती तेवढी काय म्हणतो आपण की कन्सिस्टंटली लोक प्रत्येक ठिकाणी ओके सुसंगतपणे त्याच्यावर ते कर्म करणार नाहीत. पण नीतिमत्ता असेल तर मग ते कर्म जे आहे ना ते लोक सुसंगतपणे सर्व ठिकाणी बिना तडजोड करता करणारच. आणि त्याच्यामुळं जस्ट अजून ह्याच्यावर पुढे अजून चर्चा करायची, नीतिमत्ता नीतिशास्त्र संपलं नाहीये, त्यातला परस्पर संबंध आणि फरक पुढच्या लेक्चरमध्ये मी घेणार आहे.
पण त्याच्या अगोदर बेसिक मग एवढंच लक्षात ठेवा की नीतिशास्त्र साठी एक लोक एखादी गोष्ट करतायत, ठीक आहे, पण ते नीतिशास्त्र लोकांच्या नीतिमत्तेचा भाग बनला पाहिजे. नीतिमत्तेचा भाग बनला तर ती गोष्ट जास्त शाश्वत होईल. मग उद्या अशी जरी कंडिशन झाली की लोक सिग्नल गुन्हा याच्यासाठी करत नाहीयेत की पोलीस आहेत तर मला जेलमध्ये टाकतील, पण उद्या जर पाकिस्तान, बांगलादेश, चायना सगळ्यांनी एकत्र अटॅक केला इंडियावर, मिलिटरी पुरत नाहीये लढायला, मग सगळे पोलीस बोलवले, आता पोलीस चौक्याच एम्प्टी झालेल्या आहेत, मोकळ्या पडलेल्या आहेत, तर मग सगळेच गुन्हे करायला लागतील. कारण नीतिशास्त्राचा फोर्स जो आहे एक्सटर्नल, कायदा, भीती, जेल, तेच निघून गेलं. लोक ऑटोमॅटिक मग सगळे गुन्हे करायला चालू करतील. आणि त्याच्यामुळं लोक नीतिशास्त्राची एखादी गोष्ट करत असतील, ठीक आहे, पण ती तेवढी शाश्वत नाही, स्वयंभू नाही, सुसंगत नाही. आणि हे जर लोक नीतिमत्तेतून करायला लागले तर ती शाश्वत, स्वयंभू, सुसंगत असणार आहे. पोलीस असू काय नसो काय, चौक्या असू काय नसो काय, आपल्या सगळ्यांना, या क्लासच्या सगळ्या लोकांना आपल्याला कुठल्या आयलँडवर जरी घेऊन गेले, तिथं देश नाहीये, कायदा नाहीये, काय नाहीये, तरी आपण सगळे नियम फॉलो करणारच. जर ते आपल्यात नीतिमत्ता असेल तर. आणि त्याच्यामुळे नीतिशास्त्राचं नीतिमत्तेत रूपांतर होणं खूप गरजेचं आहे, तरच समाज सुव्यवस्था ही व्यवस्थित चालेल. पण एक्सटर्नल भीतीमुळे, बाहेरच्या बाह्य स्रोतांच्या भीतीमुळे, कायद्यामुळे, नियमामुळे एखादी गोष्ट चालत असेल तर ती एवढी स्थिर होऊ शकत नाही. आणि लक्षात घ्या की नीतिशास्त्राचं नीतिमत्तेत रूपांतरण होते. नीतिशास्त्राचे रूपांतरण होते बऱ्याच वेळा, सर्वांच्यातच होईल अशी काही गॅरंटी नाही, पण नीतिशास्त्राचे रूपांतरण नीतिमत्तेत होते. म्हणूनच देश आज पण एवढे स्टेबल आहेत. समाज, इंडियाचे टोटल पोलीस आहे 22-1 लाख, मिलिटरी पण एक 22-1 लाख, पॅरामिलिटरी घेऊन 50 लाख. हे 50 लाख लोक आहेत ना, 2 कोटी इंडियाच्या लोकांनी जरी गुन्हा करायला चालू केला ना, तर इम्पॉसिबल आहे या 50 लाख लोकांना हे कायदा सुव्यवस्था ठेवणं. पण मग 140 कोटी लोकांसाठी फक्त 50 लाख पोलीस आणि मिलिटरीवाले, कसं काय देश चाललाय? कारण ह्याच्यामध्ये एक 99% भारतातले लोक, 135-139 कोटी लोक, ह्यांना कळतं की मी गुन्हा केलाच नाही पाहिजे, मी चोरी केलीच नाही पाहिजे. यांच्यामध्ये नीतिमत्ता आहे. आणि अशा 138-139 कोटी लोकांसाठी पोलीस, आर्मी असू नसो काही फरक नाही पडणार. हे व्यवस्थितच राहतील कायदा सुव्यवस्थेने. कारण हजारो वर्ष जे धर्मानी, बुद्धा, महावीरा, गौतम बुद्ध यांनी ज्या नीतिशास्त्र, नीतीचे नियम दिले, आपल्याला लहानपणापासून आई वडिलांनी जे शिकवले ते आपल्यात अंतर्भूत झालेत. पण हे काही 1-2 कोटी लोक असतात ज्यांना आपण ॲरिस्टॉटल म्हणतो विशियस मेंटॅलिटी, एक्स्ट्रीमली कमीने लोक, ज्यांना नीतिशास्त्र नीतिमत्तेत परावर्तितच झालं नाहीये. अशा लोकांना मग ते गोष्ट चोरी करणार, गुन्हे करणार, त्याच्यात त्यांना मजा वाटते. अशा 1-2 कोटी लोकांवर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला कायदा सुव्यवस्था, पोलीस का दंडा लागणार आहे. मग ह्यांना सुधरू शकत नाही, त्यांना उचलून जेलमध्ये टाका, फटके द्या, जबरदस्ती कायद्याचं त्यांच्याकडून पालन घडून आणा. आणि त्यांच्यासाठी आपल्याला कायदा सुव्यवस्था मग गरजेचा आहे. त्या 1-2 कोटी. त्याच्यामुळे हे 20-22-50 लाखाचे मिलिटरी, पोलीस, पॅरामिलिटरी 140 कोटीचा देश सुरक्षित ठेवू शकतात. कारण नीतिशास्त्राचं बऱ्याच प्रमाणात लोकांमध्ये नीतिमत्तेत रूपांतरण होतं, पण होईलच याची गॅरंटी नाही. बरेच लोकांमध्ये नाही होणार. मग अक्षय शिंदे घ्या, किंवा तो निर्भयाचा ज्यांनी बलात्कार केला ते लोक घ्या, किंवा कसाबसारखे लोक, त्यांना नीतिमत्ता सुधरू शकत नाही, शिकू शकत नाही. मग तिथे आयुष्यभर जेलमध्ये टाका की नाहीतर नेऊन एन्काउंटर करा, व्हॉट एव्हर. कारण ह्यांच्यामध्ये नीतिशास्त्र नीतिमत्तेत परावर्तितच झालेलं नाही. सो बेसिक आयडिया दिलेली आहे. टॉपिक संपलेला नाही, अजून याच्यावर खूप हाय लेवल सखोल चर्चा होणार आहे. नीतिशास्त्र नीतिमत्तेतील परस्पर संबंध आणि दोन्हीमधले फरक, 7-8 फरक, ते तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. सो स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट लेक्चर अँड थँक्स फॉर लिसनिंग. आणि जर तुम्हाला माझे लेक्चर आवडत असेल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, सगळ्या फॉलोअर्सला सांगा सबस्क्राईब करायला आणि हेल्प मी ग्रो. सो थँक्यू गाईज.